जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात चोऱ्या आणि घरफोड्यांचे सत्र सुरूच। नंदुरबार येथील जिल्हा पोलीस मुख्यालय आणि न्यायालय यांच्या भिंतीला लागून असलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीमध्ये चोरट्यांनी एकाच रात्रीतून 8 ते 10 घर फोडले आहेत, तर 5 ते 6 रिकाम्या घरांची कुलूप देखील चोरट्यांनी फोडली आहे। शनिवार रविवारची सुट्टी असल्याने अनेक कर्मचारी हे गावी गेले होते। सकाळी आल्यानंतर घर फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। या चोरीत लाखांचे ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे बोलल्या जात आहे। याबाबत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर इतक्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या करत चोरट्यांनी थेटच पोलिसांना आवाहन दिले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। महिला बालविकासला परिचार म्हणून कार्यरत आहे। काल सुट्टी असल्यामुळे मी माझ्या आईकडे गेलेली होती आणि सकाळी दूधवाला येतो म्हणून लवकर आली 7:30-7:30ला आणि येताच पाहिलं तर घराच्या असं डायरेक्ट कटरने कुलूप तोडलेला होता आणि कुलूप नव्हतंच तिथं, फक्त कडी तोडलेली होती आणि घरात पाहिलं तर सगळं सामान बिखरलेलं होतं आणि त्याच्यात माझ्या 4-5 लाखाचं सोन्याचं नुकसान झालं आहे। 7 महिन्यापूर्वीच माझे पती वारले आणि आज पोलिसात फिर्याद नोंदली तर तिथं त्यांनी फक्त 1-1.25 लाखचा ऐवज तिथं दाखवलेलं आहे, पण प्रत्यक्षात पाहिलं गेलं तर माझं 5 लाखपर्यंत सोनं आजच्या किमतीत ते धरलं पाहिजे होतं। आज मी विधवा बाई आहे, मला कुणाचा सहारा नाही आहे, तर मला न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे। नाकोडा 7-8 ग्रॅमचं मणिमंगळसूत्र होतं, एक 3 ग्रॅमचं मणिमंगळसूत्र होतं, कमरबंद चांदीचा पूर्ण असं फुल होता आणि माझ्या मिस्टरांचा मोबाईल होता, ATM कार्ड माझं गेले। मी आल्यापासून मला सुरक्षा रक्षक इथं दिसलेच नाही। लाईट पण ठराविकचदा चालू राहता, नाही तर बंदच राहतं आणि मी एकटी असल्यामुळे रात्री जात पण नाही खाली।